जगाच्या सर्वोच्च बिंदूवर एक भारतीय राज्य करतोय। ही इमारत इतरत्र नाही तर दुबईच्या वाळवंटात उभी आहे। ती 830 मीटर उंच आणि 163 मजली गगनचुंबी आहे। ही इमारत कोणाचीही असो, पण त्यात एका भारतीय व्यक्तीचा दबदबा जाणवतो। या इमारतीत एका बेडरूमच्या अपार्टमेंटचं भाडं दरवर्षी 15,000 ते 1,80,000 दिरहम असतं, म्हणजे 4.2 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त। आणि ह्या भारतीयाकडे इमारतीत एक दोन नाही तर 22 फ्लॅट आहेत। यामुळे त्याला बुर्ज खलिफाचा राजा ही पदवी मिळाली आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। 163 मजली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे। या इमारतीतल्या 900 अपार्टमेंट पैकी 150 अपार्टमेंट फक्त भारतीयांच्या मालकीत आहेत आणि त्यापैकी 22 अपार्टमेंट केवळ एका भारतीय व्यावसायिकाच्या ताब्यात आहेत। केरळमधील एक साधा माणूस जॉर्ज व्ही नेरमपरंबिल यांनी अशक्यला शक्य करून दाखवलं आणि मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा नाक नसलेली कामगिरी गाजवली। नेरमपरंबिल यांनी बुर्ज खलिफात 22 आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आणि स्वतःची बुर्ज खलिफाचा राजा अशी ओळख तयार केली। बुर्ज खलिफातील सर्वात मोठा खासगी मालमत्ता धारक म्हणून जॉर्ज यांना माध्यमांनी बुर्ज खलिफाचा राजा असं म्हणणं सुरू केलं आहे। केरळमध्ये जॉर्ज यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी 11व्या वर्षी छोटे मोठे काम सुरू केले। जॉर्ज, जे आधी कॅश क्रॉपचा व्यापार, वाहतूक आणि मेकॅनिक म्हणून काम करायचे, त्यांनी कापसाच्या बियाण्यांपासून गोंद तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला। याशिवाय त्यांनी कचरा विक्रीच्या व्यवसायातही पाऊल टाकलं, ज्यातून त्यांना प्रचंड नफा मिळाला। जॉर्ज यांनी 1976 मध्ये दुबईला पाय ठेवला आणि तिथल्या संधी ओळखून एअर कंडिशनिंगच्या व्यवसायात शिरले। तिथे त्यांनी जिओ ग्रुप ऑफ कंपनीची सुरुवात केली। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि काहींनी त्यांची चहाडीही केली। एका नातेवाईकाने मजेत म्हटलं की ते कधीच बुर्ज खलिफाची पायरी देखील चढू शकणार नाहीत। घरच्याच व्यक्तीचे हे शब्द त्यांना वेदनादायक लागले आणि इथूनच त्यांचा खरा संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास सुरू झाला। नातेवाईकाच्या बोलण्याने जॉर्ज यांना इतका धक्का बसला की त्यांनी बुर्ज खलिफाची पायरी चढण्याचा नाही तर एक फ्लॅट घेण्याचं ठरवलं। त्यांनी वर्तमानपत्रात बुर्ज खलिफातील भाड्याने अपार्टमेंटची जाहिरात पाहिली आणि 2010 मध्ये पहिला फ्लॅट भाड्याने घेतला। तिथे राहत असताना त्यांनी एक दोन नव्हे तर 900 आलिशान अपार्टमेंट पैकी 12 अपार्टमेंट विकत घेतले। बुर्ज खलिफात घर घेणं हे सोपं नाही। तिथे फ्लॅटचं भाडं 4.2 दशलक्ष आहे। त्यांनी 22 फ्लॅट घेतले, म्हणजे त्यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात असेल। माध्यमांच्या अहवालानुसार जॉर्जची एकूण संपत्ती 4,800 कोटींपेक्षा जास्त आहे असा अंदाज आहे। जॉर्ज यांची ही कथा सांगते की स्वप्न कितीही मोठी असली तरी मेहनत आणि धैर्याने ती गाठता येतात। तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।